क्षेत्ररक्षकाकडून ना फलंदाज मात्र माघारी परतेल. राजेश धावसंख्या झाली 6. आदेशा सूरज माफी असावी. सूरजला माघारी परतावं लागलंय. 6 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु पॉवर प्लेचं षटक होतं. ऑफसाईडच्या दिशेने इतकी चांगली फटकेबाजी होत होती. आपण पाहतोय 3 झेल ऑफसाईडच्या दिशेने उडाले होते. हा चेंडू जर अगदी टायमिंग जुळवला असता ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक फक्त एक बाहेर आपल्याला पाहायला मिळाला होता. 30-60चं सर्कल जे आखलं होतं त्याच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा उचलायचा होता परंतु ताकद जास्तीची लावण्याचा काम या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे बाद होत असताना सूरज माघारी परतला. राजेश देखील माघारी परतलाय परंतु आता डाव सारवाची संधी असेल सचिनकडे आणि त्याच्या समीर संगतीने आपण पाहतोय तातू या फलंदाजाला. नॉन स्ट्राईक एंडला ताकदवान फलंदाज आहे. आपण पाहतोय शरीर यष्टी त्याची बघायला गेलात तर किरण पॉलार्ड सारखी शरीर यष्टी आहे आणि तितक्या ताकदीची फटकेबाजी होईल का तातू या फलंदाजाकडून. गरज देखील आहे बोरगाव संघासाठी. आता मात्र पुण्यातला चेंडू जोरदार अपील बॅटची कडा आणि इथे मात्र फलंदाज जो सलामीला गेला होता 2 चेंडू खेळत असताना तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र गमावले विकेट सचिन या फलंदाजाने आणि जड पावलाने प्रवास करत असताना आपण पाहतोय पविलियनकडे आणि सचिनची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय नितीन हा फलंदाज खेळपट्टीकडे रवाना झालाय आणि जबाबदारी मात्र सांगितले संघाच्या